मातौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कौसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। आजचा आपला 9वा दिवस आणि आपण काल ध्रुव बाळाची कथा बघत होतो. आपण असं पाहिलं की राजा उत्तानपाद म्हणजे आपलाच जीवात्मा, त्याच्या 2 भार्या 2 पत्नी, त्याची ज्येष्ठ पत्नी म्हणजे सुनीती, माणसाची सत्सद विवेक बुद्धी, माणसाची सत्सद विवेक बुद्धी, त्याची नीतिमत्ता, त्याचं सदाचरण, त्याची सत्य भाषण करणारी वाणी, या सगळ्याचं नाव सुनीती. आणि त्याची द्वितीय पण लाडकी भार्या पत्नी म्हणजे सुरुची. सुरुची म्हणजे काय तर माणसाला जे स्वतःच्या मनासारखं आयुष्य जगायला आवडतं त्याचं नाव सुरुची. आता मनासारखं वागायला किंवा जगायला प्रत्येकालाच आवडतं, पण ते प्रत्येकच वेळी नीतीला धरूनच असेल असं नाही, आणि म्हणून सुरुचीचं आणि सुनीतीचं फारसं सख्य नाही. सुरुचीच्या पोटी जो पुत्र जन्माला येतो त्याचं नाव उत्तम, उद्तम, ईश्वराविषयी असलेला अंधकार, अज्ञान म्हणजे उत्तम. तर सुनीतीच्या पोटी जो पुत्र जन्माला येतो त्याचं नाव दृढनिश्चय, अखंड असलेली श्रद्धा म्हणजे ध्रुव. जो अढळ आहे, जो कधीही हलत नाही, ढळत नाही, तो ध्रुव. आता आपण हा कथाभाग तर बघत होतो की अपरोक्षपणाने का होईना सुरुचीनीच ध्रुवाला भगवंत चरणी वळवलं. आपल्या वासनांमधूनच खरं तर आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. गरज असते ती दृढ निश्चयाची. ऐकायला सगळ्यांनाच आवडतं, काय आवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. कोणाला गाणी आवडतात, कोणाला कथा आवडतात, गाण्यांमध्ये पण प्रकार आहेत. कोणाला चित्रपट संगीत आवडतं, कोणाला भक्ती संगीत आवडतं, त्याच्यात पुन्हा भाषेची बंधनं आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा नवीन आणि जुनं असाही प्रकार आहे. काय आवडावं हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण जाणीवपूर्वक ठरवून नित्य नियमाने एखादी गोष्ट ऐकवली तर नीतिवान गोष्टी, त्याचा लळा म्हणजे रुची जीवात्म्याला लागू शकते. म्हणजे सुरुची वाईट आहे का तर नाही, तिच्या नावामध्ये मागे सु आहे, सुरुची असंच म्हणलेलं आहे. म्हणजे आवड किंवा वासना ही चांगल्या गोष्टीची पण लागू शकते, पण जीवात्मा जो हरवलेला आहे त्याला असं वाटतं की आपण आपलं मनमुराद आयुष्य आपल्याला हवं तसं जगावं. आणि हे दरच वेळेला सहज शक्य होतं असं नाही. आपल्याला सगळ्यांना हे वाक्य ठाऊक आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.
आपला स्वातंत्र्य दिन जवळ येऊ घातलेला आहे. तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्य म्हणजे बंधनात राहून नीतिमत्तेनी पण स्वतःच्या आवडीसारखं जगणं, याचं नाव स्वातंत्र्य. आणि मुळात आपल्याला पहिली 2 गोष्टी नकोच असतात. बंधनं नको असतात. त्यातून ती बंधनं जर नीतीची असतील तर ती त्याहून नको असतात. मग त्याला आपण आधुनिकतेचं वारं असं म्हणतो, पुरोगामी विचार असं म्हणतो. महाराष्ट्र हा पुरोगाम्यांचा प्रदेश आहे. चांगली गोष्ट आहे. पण पुरोगामी होणं म्हणजे मागचं सगळं विसरून देणं असा त्याचा अर्थ होत नाही. ज्या वेळेला केशवसुतांसारखे कवी म्हणतात की जुने जाऊ द्या मरणा लागून, त्याचा अर्थ त्यांना असा अभिप्रेत नसतो की सगळंच जुनं मोडीत काढा. जुन्यामधलं जे वाईट आहे ते जळून जाऊ द्या. जे चांगलं आहे ते नक्की टिपून घेऊया. आणि जे नवीनमधलं चांगलं आहे तेही तसंच राहू द्या. कारण कुठलाच काळ हा एका जागी थांबलेला नाही. काळ हा सतत वाहता आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रत्येकच वेळेला जुनं आणि नवं ह्या गोष्टी असतातच. प्रत्येक पिढी असं म्हणते, प्रत्येक पिढी की आमच्या वेळी असं नव्हतं. आणि प्रत्येक पिढीला असं वाटत असतं की आमच्याच पिढीला खूप ॲडजस्ट करावं लागतं. आणि असं प्रत्येक पिढीला वाटतं. ही मजा आहे की नाही? म्हणजे आजी पण तेच बोलते, आई पण तेच बोलते आणि मुलगी पण तेच बोलते की आमच्याच पिढीला कसं खूप ॲडजस्ट करावं लागतं. एक आजीचा जमाना असतो, ती म्हणते आम्हाला घरातलंच करता करता दुपार कधी व्हायची कळायची नाही. आई म्हणते आम्ही घरातलं आणि बाहेरचं दोन्हीही केलं, पण तेव्हा ऑफिसच्या वेळा मर्यादित होत्या, नोकऱ्या सहजी मिळायच्या. आणि आता एक जो जमाना आहे, दिवस रात्र ऑफिसच केलं तरी पुरत नाही. प्रत्येक पिढी आपापल्याप्रमाणे ॲडजस्ट करत असते. मग प्रश्न कुठे येतो? नीतिमत्तेचा. ज्या शाश्वत नीतिमूल्यांबद्दल आपण कालच्याही भागामध्ये चर्चा केली, तीच चर्चा पुढे नेताना सदाचरण, सत्याचरण आणि नैतिकतेचं आचरण ही 3ही पिढ्यांना खरं तर कंपल्सरी असलेली गोष्ट आहे. बाकी कोणी कुठलं काम किती करावं हा पुन्हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीचा भाग आहे. वैयक्तिक आवडीचा. असं मी का म्हणते? मी सुरुवातच आज केली ती स्वातंत्र्य दिन जवळ आलाय असं सांगून. स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रिया नव्हत्या का? भरपूर होत्या. मग त्या काय फक्त घरगृहस्थीच करत बसल्या आणि काय ब्रिटिशांना सांगून याच्या स्वयंपाक करून येते मग पुढचं आंदोलन करू? म्हणजे त्यांनी पण त्यांच्या कर्मालाच प्राधान्य दिलं होतं. त्यांचं कर्म म्हणा, त्यांची निष्ठा म्हणा, त्यांची आस्था म्हणा, ती फक्त एवढीच होती की माझी मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हा भेदभाव आला नाही. कित्येक स्वातंत्र्य सेनानींमधल्या स्त्रियाही कारावासामध्ये राहिलेल्या आहेत. आणि अशात 6-6, 8-8 महिने, वर्ष, 1.5 वर्ष मग त्यांचे काय प्रपंच नव्हते? असणार ना, सगळं असणार. त्यांना सासू सासरे असणार, नवरा असणार, मुलं बाळं असणार, विवाह झालेला नसेल तर माता पिता असतील, बंधू भगिनी असतील. मग ह्या सगळ्यांची काळजी त्या करत बसल्या का? त्याच्यापेक्षा त्यांना मातृभूमीची काळजी करणं हे जास्त प्रधान वाटलेलं होतं. कारण त्यांच्या नीतिमत्तेमध्ये मातृऋण हे प्राधान्यक्रमाने येत होतं. म्हणजे गरज कशाची आहे आजच्याही घडीला किंवा किंबहुना संपूर्ण मानव समाजाला स्वतःच्या आयुष्याचा प्राधान्यक्रम ठरवण्याची. आणि ज्याला हे कळतं त्याला हे सांगण्याची गरज पडत नाही की आत्ता ही जी वेळ आहे ह्याच्यात नेमकी गरज कोणत्या गोष्टीला देण्याची आहे. किती साधी गोष्ट असते बघा की एखादं महत्त्वाचं कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे. आपण साधे रस्त्यावरनं येतोय, भले इथेच येतोय, आपल्याला माहिती आहे पाठाची वेळ 6 वाजताची आहे आणि एखादी ॲम्ब्युलन्स जात असेल तर नीतिमत्ता काय सांगते? 6चे 6:05 झाले तरी सांगतील, पण आधी आपला रस्ता बदलून ॲम्ब्युलन्सला जागा करून दिली पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांच्या वेळापेक्षा इतर वेळेला इतरांचा वेळ बहुमूल्य आहे.
पण इथे असलेल्या 300 लोकांच्या वेळापेक्षा पेशंटसाठी असलेला सेकंद महत्त्वाचा आहे. मग नैतिकतेचं आचरण कुठे येतं? मी माझ्या वैयक्तिक अटी नियम किंवा यम नियमांचं पालन करायचं का मी समाजासाठी काही देणं लागते ह्याचा विचार करायचा. याला म्हणायचं सदाचरण. आता ही काय सांगून शिकवून येणारी गोष्ट आहे का? ही असावी लागते. आणि ती कशी येते? तर ती बघून येते. मग बघून येते म्हणताना उघड आहे की लहान मुलं कोणाचं बघणार? मोठ्यांचंच बघणार. म्हणजे आधी आपल्यातून सुनीती निर्माण झाली पाहिजे, तर आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो की आपली अपत्य ध्रुवासम निघतील. आम्ही सुरुचीसारखे वागणार आणि अपेक्षा मात्र ठेवणार की आमची अपत्य मात्र ध्रुवासारखी निघावीत. तर असं नाही होऊ शकत. खाण तशी माती, जे पेराल तेच उगवतं. आणि म्हणून ही कथा जितकी लहान मुलांसाठी आहे की ध्रुव किती दृढ निश्चयी होता, तितकीच ही कथा मोठ्यांसाठी आहे. कालच्या कथा भागामध्ये आपण ध्रुवाचं काय झालं इथपर्यंत तर येऊन पोहोचलेलोच होतो. मध्येच थोडा वेळ उत्तानपाद राजाच्या राज्यात पण जाऊया. इकडे 6 महिने ध्रुव तपश्चर्येला बसलेला होता आणि महर्षी नारदांनी असं ठरवलं की ध्रुव तर आता माझा शिष्य झाला, शिष्याचा सर्वार्थाने उद्धार करायचा असेल तर शिष्य अजून अबोध अजाण बालक आहे, तेव्हा माता पित्यांच्या उद्धारातच माझ्या शिष्याचा उद्धार सामावलेला आहे. आणि म्हणून माझ्या शिष्याचा सर्वांगीण उद्धार करण्यासाठी मला त्याच्या पित्याला बोध करण्याची गरज आहे. मातेला फारसा बोध नाही करावा लागणार. तिला फक्त साधनेचा मार्ग दाखवला की काम होईल. पण पित्याला मात्र आधी साधनेच्या मार्गाकडे मला घेऊन यावं लागेल. अनेकदा असं होतं की विरहामध्ये आपल्याला आपल्या माणसाचं मूल कळतं. अगदी उत्तानपाद राजाचंही तसंच झालं की जेव्हा त्या सुरुचीनी ध्रुवाला मांडीवरून उतरवलं तेव्हा तर राजा त्या सुरुचीच्या अधीन झालेला होता. तो तिला विरोध तर करू शकला नाही, पण त्याचं एक वडिलांचं अंतःकरण मात्र द्रवलेलं होतं की माझा एक पुत्र माझ्या मांडीवर आहे आणि दुसऱ्या पुत्राला मात्र माझ्या मांडीवरून खाली उतरावं लागलं. मी वडील म्हणून कुठेतरी असमर्थ ठरलो. मी पती म्हणून कदाचित योग्य असेनही, पण पिता म्हणून मात्र मी चुकलो. मी 2 मुलांमध्ये भेदभाव केला, हे योग्य झालं नाही. पश्चात्ताप हा साधनेकडे वळण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. कारण हा पश्चात्ताप नावाची जी गोष्ट आहे ना, ही बाहेरून आणता येत नाही. ती OLX वरती विकत मिळत नाही. ती स्वतःतच निर्माण व्हावी लागते. आणि ती कशी निर्माण होते? जेव्हा सत्सद विवेक बुद्धी जागी होते, जेव्हा तुमचा अंतरात्मा तुमच्याशी संवाद साधायला लागतो, तेव्हा हा पश्चात्ताप नावाचा घटक मनुष्यामध्ये जागा होतो. तो असतो, फक्त तो जागा होण्याची गरज असते. आणि महर्षी नारद अशाच वेळेला राजाच्या राजवाड्यात आलेत. राजा एकांतात बसून विचार करतोय आणि महर्षी म्हणतात की पुत्राची काळजी करू नकोस राजा, तुझा पुत्र आता माझा शिष्य झालाय आणि त्याचं जेही काही मनोवांछित होतं ते देण्यासाठी प्रभू कृपेने मी त्याला योग्य तो मार्ग दाखवलाय. आता उत्तानपाद म्हणतो की मला कौतुक वाटतं माझ्या पुत्राचं की अवघ्या 5 वर्षाच्या वयात तो एवढी मोठी तपश्चर्या करायला बसलाय आणि मी धिक्कार असो माझ्या आयुष्याचा. मी काय केलं आत्तापर्यंतच्या आयुष्यात? तर केवळ मोह, माया आणि वासनेच्या विळख्यामध्ये अडकून पडलो आणि मी माझं सदाचरण गमावलं. मी माझ्या नीतिमत्तेला माझ्यापासून दूर धाडलं, ती सुनीती. आणि त्याचा परिणाम काय झाला? तर माझा पुत्रही मला दुरावला. महर्षी म्हणतात काळजी करू नकोस. आणि पुत्र दुरावलेला नाहीये, पुत्र समर्थ व्हायला गेलेला आहे. तर समर्थ पुत्राचं स्वागत करण्यासाठी तूही समर्थ हो. कुठेतरी महर्षींचे शब्द ऐकून राजाला धीर आला की स्वागत करायचंय याचा अर्थ पुत्र परत येणार आहे. आणि राजांनी विचारलं की देवर्षी मी काय करू की जेणे योगे माझ्या पापाचा पर्वत भस्म होईल
आणि मी ध्रुवाचा पिता असं बिरुद लावण्यासाठी समर्थ होईन. महर्षी नारद उत्तानपादालाही तोच बीजमंत्र देतात. ते म्हणतात, हाच बीजमंत्र ज्याचा अखंड ध्यान स्मरण ध्रुव तिथे मधुवनात करतो आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. राजा उत्तानपादांनी राजवाड्यातच राहून पण राजसी सगळ्या वेश आभूषणांचा त्याग केलाय. फक्त फलाहार आणि दुग्धपान करून ध्रुव परत येईपर्यंत निष्ठेनी त्यांनी ह्या मंत्राचा जप करायला सुरुवात केला. आणि त्याच्या असं लक्षात आलं की आयुष्यात मी केवढ्या मोठ्या सुखाला अंतरलो होतो. हा अंतिम आनंद आहे, हा परमानंद आहे, हा साक्षात आनंदाचा आनंद आहे आणि ह्याच आनंदाला मी आयुष्यातून मुकलो होतो. आता देवर्षी सुनीतीकडे आले आणि तिला सांगितलं की बघ, तुझ्या आयुष्याचे 2 आधार पती आणि पुत्र ज्या भगवत स्मरणामध्ये रमलेले आहेत त्याच मार्गावरनं तूही चाल, त्याच्यातच तुझा उद्धार आहे. आणि सुनीती म्हणते की हो, जशी आज्ञा. तिला विशेष वेगळं त्याचं महत्त्व सांगण्याची गरज नव्हती. ती नीतिमान होतीच, म्हणूनच ध्रुवासारख्या पुत्राची ती माता होती. तिनेही त्याच बीजमंत्राचा जप करायला प्रारंभ केलाय. आणि आपण जसा काल कथा भाग बघत होतो, 6 महिने पूर्ण झाले आणि प्रत्यक्ष भगवंत ध्रुवासमोर येऊन उभे ठाकलेत. ध्रुवाच्या आतमध्येच, त्याच्या हृदय गाभाऱ्यामध्येच ते वैकुंठनाथ चैतन्य रूपामध्ये प्रकटलेले होते. ते ध्रुवाच्या इतक्या जवळ येऊन उभे तरी ध्रुव डोळे उघडत नाही. आता वैकुंठनाथांनी हाका मारल्या आहेत की बाळ डोळे उघड, मी समोर आहे, माझ्याकडे बघ. पण ध्रुव तर अखंडपणे त्यांनाच बघतोय. जे त्याच्या डोळे मिटूनही त्याला आतमध्येच दिसत आहेत त्यांनाच डोळे उघडून बाहेर बघण्याचंही भान ध्रुव विसरलेला आहे. वास्तविक त्यांनी तपाची सुरुवातच ह्यासाठी केली आहे की चर्मचक्षूंनी त्याचं दर्शन व्हावं. चर्मचक्षू म्हणजे हे डोळे. पण ध्रुव अखंड तपश्चर्येनी ज्ञानचक्षूंच्या जोरावर ध्यानाच्या योगानी त्यांचं स्वस्वरूप स्वतःच्याच हृदयामध्ये बघतोय. तर वैकुंठनाथांनी स्वतःच्या मायेनी हृदयातलं तेज नाहीसं करून टाकलं. ध्रुव व्याकुळ झाला आणि त्यांनी डोळे उघडले आणि बघतो तर ते आतलं चैतन्य नाहीसं होऊन समोर चतुर्भुज अवस्थेमध्ये स्वतः उभं होतं. ध्रुव म्हणतो की मी बालक आहे, मला स्तुती करायची आहे पण माझ्याकडे शब्द नाहीत, मी असमर्थ आहे, मी अज्ञानी आहे. पण तुम्ही समर्थ आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हीच तुमच्या इच्छेनी माझ्या मुखातून तुमची स्तुती वदवून घ्या. भगवंत हसले. त्यांनी शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला केला आणि वेदासारखी अमृतवाणी बाळ ध्रुव बोलायला लागला. ध्रुवानी जी केलेली स्तुती आहे ती भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. भगवंतांनी ध्रुवाला असं वरदान दिलंय की जो कोणी तुझी ही स्तुती आचरणात आणेल त्याला मी तुझ्याच ध्रुव लोकामध्ये जागा देईन. ही जागा वैकुंठापेक्षाही पुढची आहे. वैकुंठातून स्वतः वैकुंठनाथ अखंड त्या ध्रुव जागेकडे लक्ष ठेवून असतात. त्या ध्रुव लोकात मी अशा लोकांना जागा देईन. ध्रुवानी असं काय मागणं मागितलंय परमात्म्याकडे? ध्रुव म्हणतो की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही ज्ञानांचे ज्ञानी आहात, ज्ञानतत्वामधलं जे ज्ञान ते तुम्ही आहात, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही नित्य आहात, तुम्ही अनादी अनंत आहात, तुम्ही सनातन आहात. आणि हे सगळं ज्ञानही मला तुमच्याच कृपेने प्राप्त झालेलं आहे. तुम्ही अत्यंत कृपाळू आहात, दयाळू आहात, तुम्ही प्रेमळ आहात. किती प्रेमळ आहात तर भृगूंनी लत्ता प्रहार केल्यानंतरही तुम्ही त्यांच्या चरणकमलांची सेवा करायला पुढे धावणारे आहात. भगवंता, तुम्ही कसे आहात तर तुम्ही लक्ष्मीचे पती असूनही भक्ताच्या साठी दास्यत्व स्वीकारणारे आहात. बघा, लक्ष्मीपती असलेला धनवान असलेला माणूस सहसा कोणाचा दास होत नाही. पण भगवंता, तुमच्याकडे अहंकार नावालाही नाही. जिथे महालक्ष्मी तुमचं दासत्व करतीये तिथे तुम्ही
भक्तीच्या जोरावर असे बांधले जाता की तुम्ही भक्ताचे दास होऊन त्याच्यासाठी राबता, श्रमता. मी किती वर्णन करू, माझे शब्द अपूर्ण आहेत. पण तरीही तुमच्या कृपेमुळे मी हे सगळं काही बोलण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही कसे आहात तर तुम्ही मेघश्याम आहात. ढग ज्याप्रमाणे श्यामल वर्णाचे असतात तसे तुम्ही आहात. आता जे श्यामल मेघ असतात, काळे सावळे, त्या 4 महिन्यातच फक्त हे मेघ दिसतात आणि उर्वरित 8 महिन्यांची सोय करून जातात. जर पाऊस नाही पडला तर सगळी जीवसृष्टीच बंद पडेल. तुम्ही कसे आहात, तुम्ही क्षणकालासाठी दिसता पण आयुष्यभर पुरेल इतकं काही देऊन जाता. 5 वर्षाचा बालक हे बोलतोय, विचार करा. भगवंत कृपेने काहीच अशक्य नाही, काहीही असाध्य नाही. हवी ती संपूर्ण शरणागता. ध्रुव शरण आहे. ध्रुव पुन्हा पुन्हा भगवंतांचे चरण कमल पकडतोय आणि म्हणतो की भगवंता मला मोक्ष नको. बघा, सगळे महान भक्त काय सांगतायत, भगवंता मला मोक्ष नको. मोक्ष घेऊन मी करू काय? मला अखंडपणाने असं स्थान द्या की जिथे राहून मी तुमचं भजन कीर्तन अखंड श्रवण करू शकीन. भगवंत तथास्तु म्हणतात. ध्रुव म्हणतो अजून एक छोटंसं मागणं, मला तुमचं लीला महात्म्य ऐकायचंय. भगवंत तथास्तु म्हणतात. ध्रुव पुढे म्हणतो मला ते लीला महात्म्य तर ऐकायचंय, पण ते विद्वानांच्या मुखातून ऐकायचं नाही. मला ते विरक्तांच्या मुखातून ऐकायचं नाही. मला ते सच्च्या भक्ताच्या मुखातून ऐकायचंय. जेव्हा शुकदेव हे कथानक राजा परीक्षिताला सांगतायत तेव्हा परीक्षित मध्येच प्रश्न विचारतो की गुरुवर उपमर्द करून विचारतो. खरं तर असा प्रघात आहे की राजा, गुरु आणि ज्येष्ठ बोलत असताना त्यांचं बोलणं मध्येच तोडू नये. परीक्षित अत्यंत नम्र भावाने विचारतोय की गुरुवर उपमर्द करून विचारतो, पण असं ध्रुवानी का मागितलं असेल? खरं तर ज्ञानी व्यक्तीकडून भगवत कथा ऐकणं ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. विरक्ताकडून ऐकणं ही त्याहून परम भाग्याची गोष्ट आहे. आणि स्वतः भगवंत समोर असताना ध्रुवानी मागून काय मागावं, तर भक्ताकडून कथा ऐकायची आहे. तो असंही म्हणू शकला असता की तुमच्याच श्रीमुखातून मला ही कथा ऐकायची आहे. भगवंत त्यालाही तथास्तुच म्हणले असते. आणि शुकदेव हसतात आणि ते म्हणतात की हे राजा, त्याचं कारण मला जरी ठाऊक नसलं तरी ज्या अर्थी माझे पिता महर्षी व्यास ह्यांनी ही कथा अशी लिहिलेली आहे तर त्याच्या मागे काहीतरी तर मेख नक्कीच आहे. मला जशी उलगडते तशी ती सांगतो. ती अशी की ज्ञानी माणूस त्याच्यातलं ज्ञानस्वरूप दाखवेल, पण भक्त त्याच्यामधलं प्रेम दाखवेल, भक्ती दाखवेल. आणि जेव्हा कथा, गीत भक्ती रसाने पूर्ण होतं तेव्हाच ते दुसऱ्याच्या हृदयाचा ठाव घेऊ शकतं. म्हणजे समजा मला तहानेने माझा जीव व्याकुळ झालाय आणि माझ्यासमोर एक शास्त्रज्ञ बसलाय आणि एक कोणीतरी सामान्य माणूस बसलाय. पाण्याची बाटली दोघांच्याही कडे आहे आणि मी म्हणलं की मला पाणी हवंय आणि शास्त्रज्ञ मला सांगायला लागला की ह्याला पाणी असं म्हणतात, ह्याचा फॉर्म्युला H2O असा आहे आणि मग अमुक घटक 2 वेळा आणि तमुक घटक 1 वेळा घेतला की पाणी प्रयोगशाळेमध्ये तयार करता येतं. हे ज्ञान ऐकून माझी तहान भागणार आहे. आणि जर त्याच्यातला शास्त्रज्ञ असा म्हणला की माझ्याकडे पाण्याची बाटली नाही पण फॉर्म्युला आहे पाणी तयार करण्याचा, आपण असं करू, हा फॉर्म्युला ऐकू, प्रयोगशाळेत जाऊ, पाणी तयार करू आणि मग तू पी. तर प्राण तर राहिले पाहिजेत. पण एखादा सामान्य माणूस आहे आणि तो म्हणला की माझ्याकडे घोटभरच पाणी आहे, त्याचं ज्ञान मला ठाऊक नाही, पाणी कसं बनवतात आणि काय करतात, पण पाण्याने तहान भागते एवढं मला नक्की कळतं. आणि घोटभर असलं तरी तहान शमेल, घसा ओला होईल. मला त्या क्षणाला गरजेचं काय वाटेल? पाण्याचा फॉर्म्युला, प्रयोगशाळेत तयार केलेलं बादलीभर पाणी नाही. मला त्या क्षणी घसा ओला करण्यासाठी आवश्यक असलेलं घोटभर पाणी, पण ते वेळेला मिळायला हवं.
हा फरक आहे ज्ञानी माणसांनी कथा सांगणं आणि भक्तांनी कथा सांगणं. ज्ञानी माणूस परमेश्वराचं व्यावहारिक रूप उलगडून सांगेल, पण भक्त त्याच्यामध्ये प्रेमरस होतील, भक्त त्याच्यामध्ये भक्तीची शिंपण करेल. परिणामी भगवंत स्वतःच्या मुखातून जे स्वतःविषयी सांगू शकणार नाहीत ते अधिकारवाणीनी भक्तच सांगू शकेल. जितक्या सहजपणे जनाबाई लिहून जातात बघा, जनाबाईंनी तर विठ्ठलाला चोर म्हणलंय. तो भक्तीचा अधिकार आहे. जनाबाई असं लिहितात, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे सोडीन मी तुला. आज जन्म कारागृहात टाकलेलं आहे तुला. तुझी शिक्षा हीच की जोवर माझी देहातून सोडवणूक करत नाहीस, तू पण माझ्या या हृदयरूपी बंदीखान्यामध्ये राहायचं. असं इतकं अधिकारवाणीनी विठ्ठलाला चोर म्हणण्याचं धाडस रुक्मिणी तरी करेल का नाही शंकाच आहे. जनाबाईंनी केलंय. जनी जाय पाणी येसी, मागे धावे ऋषिकेशी, किंवा कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई. तर रामाला काय कशाची कमी होती की त्यांनी उठून कबीराचे शेले विणायला बसावं? त्याच्या एका इच्छेवर अख्खं राज्य हलत होतं. त्याच्यासाठी शेले विणायला लाखो लोक तयार होते. हा ते सोडून एका कबीराचे शेले विणायला धावतोय. तो पंढरीचा विठ्ठल तुक्यासाठी शेताचं रक्षण करतोय. काय करतोय तर चिमणी आणि कावळे उडवतोय. हे सगळं सामर्थ्य भक्तीचं आहे. आवली ती विरोधी भक्ती करते. कसं का होईना नामस्मरण करते की नाही. आपण अगदी पहिल्या दुसऱ्याच पाठामध्ये पाहिलं होतं की अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. जितके वेळा तुकोबांनी श्रद्धेने नाव घेतलं असेल ना, तितकंच किंबहुना जास्तच अत्यंत भावाने, भले चिडून, पण आवलीने विठ्ठलाचं नाव घेतलंय. जळला मेला तो काळ्या. पण काळ्या काळ्या म्हणताना किती वेळा त्याचं नामस्मरण केलं ह्याचं भान ना आवलीला होतं ना भगवत भक्तीत रमलेल्या तुकोबांना होतं. तुकोबांच्या आधी विठ्ठल कोणासाठी धावलाय तर आवलीसाठी धावलाय. कारण आवली तिने कर्मयोगात राहून प्रपंच उत्तम तऱ्हेने सांभाळून विठ्ठलाच्या भक्ताची पण काळजी घेतलीये. विठ्ठल तिच्यासाठी आधी धावलाय. तुकोबांनी उपाशी राहू नये म्हणून बिचारी कोंड्याचा मांडा करून भाकऱ्या करून त्या भंडारा डोंगरावरती अनवाणी पायी चालत जायची. तिच्या पायात काटा मोडला. तो विठ्ठल धावत आला आणि वरती ते त्याच्याच दर्शनासाठी ध्यानाला बसलेले होते. ध्यानात रमलेल्या लोकांपेक्षा कर्मात रमलेल्या लोकांसाठी भगवंत आधी धावून येतो. मग जर कर्म त्याच्यामध्ये भक्ती मिसळली तर विचार करा भगवंत किती चटकन धावून येईल. भक्तासाठी तर येतोच येतो, कर्मात रमलेल्यांसाठी आणखी लवकर येतो. मग जर कर्मयोगी आणि भक्त हे एकरूप झाले किंवा भक्तच कर्मयोगी झाला किंवा कर्मयोगी भक्त झाला तर भगवंत तत्क्षणी पावतील. ध्रुव हे त्याचं उदाहरण आहे. ध्रुवानी विष्णूंची अशी आराधना चालवलेली आहे, त्यांची स्तुती तो गातोय आणि तो असं म्हणतो की हे परमेश्वरा, मला हे ठाऊक आहे की जे तुम्हाला शरण येतात त्यांना तुम्ही कधीही विन्मुख पाठवत नाही. तर माझी एवढी इच्छा तुम्ही पूर्ण कराच. मला तुमचं हे संपूर्ण लीला आख्यान ऐकायचंय आणि ते सच्च्या भक्ताकडूनच ऐकायचंय. भगवंत तथास्तु म्हणतात आणि ते म्हणतात आत्ता नाही पण लवकरच ही इच्छा मी पूर्ण करीन. ध्रुवानी अढळपद तर मागून घेतलं स्वतःसाठी, मातेसाठीही. आणि भगवंत म्हणतात की नाही, तुझं कार्य अजून शेष आहे या भूतलावरचं. ध्रुव विचारतो की कोणतं कार्य? तपश्चर्या केली, अढळपद हवं ते मिळवलं, आता मला काहीच नको. ते म्हणतात तसं होऊन चालणार नाही, कारण तू आता क्षत्रिय म्हणून जन्माला आलेला आहेस. तर क्षत्रियाचं दायित्व तुला पार पाडावंच लागेल. ह्या पृथ्वीचा भार तुला व्हायचा आहे. कारण पालन पोषण हे जे दायित्व माझ्याकडे आहे
ते मी अंश रूपाने क्षत्रियाला करायला दिलेलं आहे. जो पृथ्वीचं पालनपोषण करतो तो क्षत्रिय. क्षेत्रम रक्षती इति क्षत्रिय. जो रक्षण करतो, जो पालनपोषण करतो तो क्षत्रिय. आणि म्हणून हे खरं तर माझंच कार्य आहे आणि ही पण एक प्रकारे माझीच भक्ती आहे. म्हणून तू तुझ्या राज्यामध्ये आता परत जा. ध्रुव विचार करायला लागतो आणि तो म्हणतो की प्रभू, हे नक्की कोणत्या जन्मातल्या पापाचं फळ मला देताय? 5 वर्षाचा ध्रुव विष्णूंना काय विचारतोय की मला राजा बनवायचं, हे कोणत्या जन्मीचं माझं पाप आहे की प्रत्यक्ष 5व्या वर्षी तुमचं साकार दर्शन होऊनही मला तुमच्या बरोबर प्रवेश नाही. तुम्ही अजून सांगताय की मला इथे काही सहस्त्र वर्ष ह्या पृथ्वीवरती काढावी लागणार आहेत. भगवंत त्याच्या मस्तकावरती हात ठेवतात आणि ध्रुवाला त्याचा मागचा जन्म दिसायला लागतो. पूर्वजन्माचं ध्यान किंवा भान ध्रुवाला येतं आणि ध्रुव असं बघतो की तो एक योगी होता मागच्या जन्मामध्ये. 6च महिन्याची साधना शेष उरलेली होती. बरोबर 6 महिन्यांनंतर भगवत दर्शनाचा योग लिहिलेला होता, पण मनामध्ये मोह उत्पन्न झाला. कशाचा? एका रानात बसून हा योगी तपश्चर्येमध्ये अधीन असताना त्या राज्याचे राजा राणी मृगयेसाठी म्हणून त्या वनामध्ये आले. त्या राजा राणींचा सगळा तो राजसी थाटमाट, तो डामडौल बघून योग्याच्या मनामध्ये असा विचार डोकावला की जर मी राजकुळात जन्म घेतला असता तर हे सगळं मीही भोगलं असतं. भगवंत म्हणतात बस तो एक विचार आणि 6 महिन्याचं अंतर तू एवढं दुरावलंस. 5 वर्ष पुढे 6 महिने आणि मातेच्या गर्भातले 9 महिने, एवढं काळ तुला माझ्यापासनं दूर राहावं लागलं. योगी होऊन तू जर तिथेच तुझं सगळं चित्त अवधान स्थिर केलं असतंस तर मागच्याच जन्मी 6च महिन्यात तुझी आणि माझी भेट लिहिलेली होती. पण जर तुझीच इच्छा होती तर आता तुला राजा व्हावंच लागेल. ध्रुव म्हणतो की हे प्रभो, तुमच्या कृपेने गतजन्माचं स्मरण तर मला झालंय आणि ती इच्छा, ती वासना मागच्या जन्मी होती, ह्या जन्मी मला नकोय. भगवंत म्हणतात की पुन्हा कर्मच्युत होशील तर मला अंतरशील. कर्माचा त्याग करून कोणीही माझ्या जवळ येऊ शकत नाही. हे कर्म किंवा हे क्षत्रियत्व तू स्वेच्छेने निवडलेलं होतंस, आता पार तर पाडावंच लागेल. ध्रुव म्हणतो की ठीक, मग निदान एवढा तरी अनुग्रह करा की राजा झाल्यानंतर राण्यांबरोबर भोगविलासामध्ये, राज्य संपादन किंवा संवर्धन करण्याच्या मायेमध्ये मी फिरून अडकणार नाही. आणि आता मात्र माझ्या बुद्धीला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या खेरीज इतर कोणाचाच मोह निर्माण होणार नाही. मागच्या जन्मी 6 महिन्यांसाठी राजसी गोष्टींचा मोह निर्माण झाला आणि ह्या कुठल्या चक्रामध्ये येऊन अडकलो. आता मात्र असं काहीही नको. भगवंत तथास्तु म्हणतात आणि ते म्हणतात की जा, कारण अजून तुझा बराच कार्यकाळ शेष आहे. आत्ताशी तर तुझं वय 5 वर्षाचं आहे. अजून या पृथ्वीवरती तुला बरंच काही करायचं आहे. ध्रुव म्हणतो की आता जर तुमची इच्छाच असेल तर जाणं भाग आहे, पण तरीही विचारतो की जाणं गरजेचं आहे का? जर तुमची इच्छा झाली तर तुमच्या इच्छा मात्रे ह्या सगळ्या गोष्टी नील होऊ शकतात, संपू शकतात, आज इथे आत्ता ह्या क्षणीच. मग हे सगळं करणं क्रमप्राप्त आहेच का? तर भगवंत म्हणतात की हो, कारण माझी अशी इच्छा आहे की माझा भक्त हा आदर्श राजा कसा होतो हे सगळ्या विश्वाला मला आदर्श म्हणून दाखवायचं आहे. शुकदेव परीक्षित राजाला कथा सांगतायत. ते म्हणतात की राजा, लहान तान्ह्या बाळाला स्वतःला नटवलं थटवलं जातंय हे कळतच नाही ना, त्याला त्याचा मोह किंवा लोभ असतो. एखाद्या दिवशी त्या बाळाला आई खूप कौतुकाने, आता एखादं राजघराण्यातच जन्माला आलेलं मूल असेल तर त्याची आई त्याला सोन्याची जर असलेलं टोपडं घालते,
अंगडं घालते, सुंदर माणिक मोत्यांच्या माळा घालते, तान्ह्या लेकराला काय कळतं? त्याला काहीच कळत नाही. त्याला फक्त आणि फक्त मातेचा स्पर्श कळतो. तहान भूक लागली की रडायचं एवढंच कळतं. ही हौस कोणाची असते? मातेची असते. मातेची हौस का असते? कारण तिला जगाला दाखवायचं असतं की माझं बाळ किती सुंदर दिसतं, माझं बाळ कसं दृष्ट लागण्या इतकं गोड दिसतं, आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप ती माता करत असते. त्या इवल्याशा जीवाला ना त्याचा मोह असतो, ना लोभ असतो, ना त्याला त्याचं ज्ञान असतं. ज्याप्रमाणे माता करेल त्याप्रमाणे ते करवून घेतं. छोटंसं बाळ आहे, अर्भक अवस्थेमधलं, एक 2-3 महिन्याचं. त्याला कळतं माझ्यावरती कोणता रंग चांगला दिसतो, मला टोपडं घातलेलं चांगलं दिसतं का मला कुंची घातलेली चांगली दिसते, आत्ताचा ऋतू कोणता चालू आहे, त्या ऋतूप्रमाणे मला काय कपडे घालायला हवेत, हे सगळं माता ठरवते. आणि ते मूल किती किती शरणागत असतं की माता म्हणेल त्याप्रमाणे ते चालतं, स्वतःची बुद्धी वापरत नाही. शुकदेव पुढे सांगतात की हे राजा, ध्रुवानी अर्भक रूप धारण केलं, म्हणजे तो पुन्हा तान्ह बाळ झाला असा त्याचा अर्थ होत नाही. तो मनानी बुद्धीनी तो निष्पाप बनला, अर्भकावस्थेमध्ये गेला, आणि त्यांनी असं ठरवलं की भगवंत माझी माता आहेत. आणि ध्रुव प्रभूंना साष्टांग दंडवत घालतो आणि म्हणतो की ठीक, तुम्ही माझी मातात, आणि माता कधीच पुत्राचं अहित करणार नाही. आपल्याकडे एक शास्त्र वचन आहे, कुपुत्रा भवेत कुमाता न जायती. एक वेळ मुलगा चुकीचा असू शकतो, पण आई कधीच वाईट दुष्ट चुकीची असू शकत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझी माता आहात, तुम्ही माझ्यासाठी जेही योग्य असेल तेच करता आहात, माझी खात्री आहे. तेव्हा इथून पुढे माझं आयुष्य तुम्ही तुम्हाला हवं तसं घडवा, तुम्हाला हवं तसं माझ्याकडून जगून घ्या. आणि आजकालचे स्टेटस वाचा, माय लाईफ माय रूल्स. आणि ध्रुव काय म्हणतोय, 5 वर्षाचं बाळ, माझं आयुष्य तुम्ही तुम्हाला हवं तसं घडवा, तुम्ही तुम्हाला हवं तसं माझ्याकडून जगून घ्या. ध्रुव उगाचच नाही होता येत. ध्रुवासारखं आढळ पद असं आपोआप नाही मिळत, संपूर्ण शरणागत व्हावं लागतं. ध्रुव राजवाड्यामध्ये परत आलाय. ध्रुव राजवाड्यामध्ये परत येताना त्या रस्त्यावरतीच आहे की एक राजसेवक तिथे फुलं गोळा करण्यासाठी आलेला असताना त्याला राजपुत्र ध्रुव दिसतोय. तो धावत जातो, राजाला सांगतो की थोरले आणि ज्येष्ठ राजपुत्र ते राजमंदिरामध्ये प्रवेश करतायत. उत्तानपाद खुश होतो. त्यांनी सुनीतीला आता आपल्या महालामध्येच आणलेली आहे, कारण मनामधला नीतिभाव जागा झालेला आहे. सुरुचीला अजूनही कळत नाहीये की आपण नेमकं कसं वागावं, काय करावं. सुनीतीच्या आणि ध्रुवाच्या मनात आपल्याबद्दल नेमके काय विचार असतील ती गोंधळली आहे. उत्तम तो लहान मुलगा आहे, त्याला हेही ठाऊक नाहीये की ह्या सगळ्या नाट्याला कुठेतरी आपलं मांडीवर बसणं जबाबदार होतं. जर आपणच मांडीवर बसायला गेलो नसतो तर मोठ्या भावाला ध्रुवाला वडिलांच्या मांडीवर बसायची इच्छा निर्माण झाली नसती. ती इच्छा निर्माण झाली नसती तर त्यांनी हट्ट धरला नसता. हट्ट धरला नसता तर माझ्या मातेने त्याला ओढला नसता. कळत नकळत ह्या कथेच्या मुळाशी येतं ते अज्ञान. अज्ञान ज्याच्यातून खरं तर ह्या दृढ निश्चयाची आणि भगवत भेटीची सुरुवात होते. अज्ञान अजाणतेपणीच येतं, ज्ञान मात्र जाणतेपणानेच मिळवावं लागतं. ज्ञान अजाणतेपणी कधीच मिळत नाही. अचानकच मला कळलं असं कधीच होत नाही. शिकण्याची तयारी लागते, मग ते कळू शकतं. प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी मुळात मी सावध असावं लागतं आणि शिकण्याची तयारी, इच्छाशक्ती असावी लागते. मग ज्ञान कुठेही कधीही कसंही मिळतं, पण मुळात अज्ञान आहे हे आधी मान्य करावं लागतं. आम्हाला जर सगळ्यातलं सगळंच कळतं असा जर का अहंकारच असेल तर ज्ञान आपल्या जवळ येऊनही आपण त्याचा अंगीकार करू शकत नाही.
पण उत्तमही लहान बालकच आहे, ते अज्ञानही अजून बालस्वरूपातच आहे. ते धावत दादा दादा करून ध्रुवाच्या दिशेने धावतंय. संपूर्ण राजपरिवार त्या राजमंदिराच्या बाहेर आलाय आणि उत्तमानी ध्रुवाच्या पायाला मिठी घातलीये. तो म्हणतो, दादा कुठे गेला होतात मला सोडून? असं लहान भावाला एकट्याला टाकून कोणी जातं का? किती दिवस किती महिने मी तुमच्याशिवाय एकटाच खेळतोय. आणि ध्रुव सांगतो की उत्तमा, आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. दृढ निश्चय अज्ञानाला सांगतंय की आता तुला सोडून जाणार नाही, म्हणजे मी तुलाही ज्ञानीच करीन. कारण मी ज्ञानमय होऊन आलोय ना. आणि हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे की त्याच्या संपर्कात सहवासात जोही कोणी येतो तो त्यालाही ज्ञानीच करून सोडतो. ध्रुव पुढे असं म्हणतो की आता आधी तू माझ्या पायापासून उठ, कारण आधी मला जाऊन माता पित्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत. कारण माता पित्यांचाच आशीर्वाद घेऊन निघालो होतो तेव्हाच कुठे परमेश्वरांचं साक्षात दर्शन झालंय. तर त्यांच्याकडून मिळालेले आशीर्वाद त्यांच्याच श्रीचरणांवरती व्हायला हवेत. कारण आपण अजून बालक आहोत. आपला अधिकार ना आशीर्वादावरती आहे ना आणखी कशावरती. आपली जागा कुठे असेल तर ती माता पित्यांच्या चरणांची आहे. राजा उत्तानपाद हे सगळं ऐकतोय. त्याला आता गहिवर दाटलाय, त्याला अश्रू फुटतायत, त्याला हुंदका येतोय आणि तो स्वतःशीच विचार करतोय की धिक्कार असो माझा, ह्या पुत्राला मी मांडीवरून खाली उतरवलं होतं. इतकं सगळं होऊनही ध्रुवाच्या मनात माझ्याविषयी अजूनही आदर आहे, प्रेम आहे. आणि तो अजूनही म्हणतोय की माझी जागा कुठे आहे तर माता पित्यांच्या चरणाशी आहे. ध्रुव जातो, उत्तानपाद राजाला चरणस्पर्श करतो. तो क्षणभर थबकतो आणि त्याला स्वतःच्या मातेचे शब्द आठवतात. वनात जाताना त्याची माता सुनीती त्याला असं म्हणालेली असते की पुत्रा, मी तुला जन्म दिलाय, तू नमस्कार जरी नाही केलास तरी माझा हरेक श्वास उच्छ्वास तुझ्यासाठी आशीर्वादच आहे. पण सापत्न मातेला मात्र नमस्कार करून आशीर्वाद घे. आणि तो विचार करतो की मातेने दिलेला संस्कार पुन्हा एकदा जगण्याची ही संधी आहे. तो सुनीतीच्या आधी सुरुचीच्या दिशेने वळतो, तिला नमस्कार करतो आणि म्हणतो की माते, तू फक्त माता नाहीस तर माझी गुरुही आहेस. तू ही वाट दाखवलीस मला भगवंतांच्या भेटीची आणि म्हणून मी तुला नमस्कार करतो, कारण तुझा आशीर्वाद फळला. तू सांगितलं होतंस ना भगवंतांची भेट घे, मी घेतली भेट. माते, हे तुझ्या आशीर्वादाचं फळ आहे. सुरुचीला आता अश्रू अनावर झालेत. ती ध्रुवाला जवळ घेते आणि ती म्हणते की इतकं सगळं होऊनही तुझ्या मनात माझ्याविषयी द्वेष नाही, तिरस्कार नाही, मत्सर नाही, असं कसं होऊ शकतं? आणि ध्रुव म्हणतो की माते, मी तुला कायमच माताच मानलंय. तू मला काय मानत होतीस ह्याचा विचार करून मी माझ्या तुझ्याबद्दलच्या भावना का म्हणून ठरवाव्यात? जे ज्ञान 5 वर्षाच्या ध्रुवाकडे आहे ते खरंच आपल्याकडे आहे का? आपण दुसऱ्याला काय मानावं, हे दुसरा आपल्याबद्दल काय विचार करतो याच्यावरतीच सहसा ठरवत असतो. आपण असं किती पटकन म्हणून जातो की मी तर तुला मित्र मानलं होतं आणि तू असं केलंस. मानलं होतं म्हणजे एकदा नातं मानलं की ते कायमसाठी असतं. त्याच्यामध्ये भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्याला जागाच नसते. ध्रुव म्हणतो की माते, मी तर तुला माताच मानतो आणि मातेमध्ये सापत्न आणि सख्खी असे भेदभाव नसतात. माता माता असते. तसं नसतं तर यशोदेनी इतकं प्रेम कृष्णाला दिलं असतं का? कृष्ण माता देवकी का यशोदा प्रश्न आहे. जन्मदात्री म्हणावी तर देवकी आहे, पण जिनी त्याला वात्सल्य दिलं, जिनी त्याला लहानाचं मोठं केलं ती यशोदा आहे. मग माता कोण खरी? खऱ्या खोट्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा माता माता असते. कृष्णाला 2 माता होत्या. कृष्ण भाग्यवान आहे. त्याला 2 माता होत्या. एकीने जन्म दिला, दुसरीने वाढवलं. एकीने जगण्यासाठी आवश्यक असलेले संस्कार दिले, दुसरीने वात्सल्य दिलं. एकीने स्वतः अत्यंत कष्ट सोसून
त्याला जन्म दिला, दुसरीनी त्याला जन्म दिल्यानंतर कष्ट सोसले, म्हणजे त्याला वाढवताना कष्ट सोसले. दोन्ही माताच आहेत. आणि ध्रुव म्हणतो की मातेमध्ये सापत्न आणि सख्खी जन्मदात्री असे भेदभाव नसतात. आता तूही मनातून हे सगळे विकल्प काढून टाक, आपण सगळे मिळून एकत्र आनंदाने राहूया. उत्तानपाद राजांनी आज्ञा दिली आहे की स्वतः राजाचा हत्ती शृंगारला जावा आणि त्या हत्तीवर ध्रुवाला बसवून त्याची राज्यातून थाटात मिरवणूक काढावी. हत्ती शृंगारून आलाय आणि ध्रुव उत्तमाला शेजारी घेऊन हत्तीवरती आरूढ झालाय. जो दृढनिश्चयी असतो, जो ज्ञानी असतो, जो खरा वैष्णव असतो, तो कधीही भेदभाव करत नाही. ध्रुव म्हणतो की तूही चल, ही सवारी जर राजाची आपल्या पित्याची असेल तर त्यावरती आपल्या दोघांचाही समान हक्क आहे. मी ज्येष्ठ आहे आणि तू कनिष्ठ आहेस, तशाप्रमाणे बघायला गेलं तर कनिष्ठाचं कोड आधी पुरवलं जातं, हा ज्येष्ठ धर्म आहे. आपणही घरात किती वेळा बोलतो की तो लहान आहे ना, देऊन टाक. आणि कनिष्ठाला सांगितलं जातं तो मोठा आहे ना, मान ठेव. आपण दोन्हीकडनं बोलतो. थोडक्यात ज्येष्ठांनी ज्येष्ठाचं कर्तव्य पार पाडावं, कनिष्ठांनी कनिष्ठाचं पार पाडावं. उत्तम कनिष्ठ पुत्र जरूर आहे, पण तोही सुनीतीच्या संस्कारात वाढलेला पुत्र आहे. तो म्हणतो दादा, ही आजची सवारी तुमच्यासाठी आहे, तुम्ही पुढे बसा, मी तुमचा अनुज आहे. अनुज म्हणजे मागून येणारा. तुमच्या पाठीमागे मी बसतो, मी तुमच्या बरोबर बसीन, हत्तीवर आपण एकत्र बसू, पण पुढे तुम्ही असाल, तुमच्या मागे मी आहे. अज्ञान जेव्हा भक्तीच्या आड जातं तेव्हा अज्ञान लोकांच्या समोर येत नाही, समोर येते ती भक्ती, ज्ञान. अज्ञानाने स्वतःचं प्रदर्शन जगाला करण्यापेक्षा दृढ भक्तीच्या मागे लपावं, जेणेकरून अज्ञान तर लपतंच पण ज्ञानाच्या बरोबरीने वंदनीय होतं. उत्तम हत्तीवरती ध्रुवाच्या मागे बसलाय. सगळी नगर प्रदक्षिणा करून सगळा राजपरिवार पुन्हा राजवाड्यामध्ये आलाय. दिवस, महिने, वर्ष उलटत चालली आहेत. हे दोनही राजपुत्र युवावस्थेमध्ये आलेत. आता राजा उत्तानपाद त्याच्या दोनही पत्नींसह सकाळ संध्याकाळ ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करतोय. सुरुची आता खऱ्या अर्थाने सुरुची झालीये. आवड होतीच, ती मनासारखं वागण्यामध्ये माहीर होतीच, फक्त आता तिला कसं वागायचं याची नीतिमत्ता कळलीये. आवड होतीच, ती भगवत भक्तीची लागलीये. परिणामी सुरुची सुद्धा त्या भक्तीमध्ये लीन झालीये. नीतिमत्ता रुचीमुळे शोभून दिसते. नीतिमत्ता असतेच, म्हणजे नेहमी खरंच बोलावं. हे जरी खरं असलं तरी ते मी स्वेच्छेने म्हणावं, हे त्याहून जास्त खरं असतं. कोणीतरी माझ्यावरती सक्ती करून खरं बोल असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही. गांधीजींची आत्मकथा आहे माझे सत्याचे प्रयोग, आणि त्याच्यामध्ये छोटा मोहनदास एकदा वडिलांशी खोटं बोलतो, आणि ती कथा गांधीजींनी अत्यंत प्रांजळपणाने लिहिली आहे. आणि ते म्हणतात की त्याच्यानंतर माझे वडील 3 दिवस माझ्याशी बोलले नाहीत. त्यांनी मौन व्रत घेतलं आणि त्यांच्या मौनातून मला कळलं की मी चुकलोय, मी खरं बोलतो हेच मुळात त्यांना खोटं सांगितलं. आणि तिथून पुढे मी आजन्म व्रत घेतलं की काय वाटेल ते झालं तरी मी खोटं बोलणार नाही. माझं आयुष्य हेच सत्याचे प्रयोग झाले. खरं बोलणं ही जरी नीतिमत्ता असली तरी ती सुरुचीनी करणं, आनंदानी, आवडीनी, स्व इच्छेनी करणं, त्याचं नाव भक्ती. राजा उत्तानपाद आता खऱ्या अर्थाने भक्तीनी मंडित झालाय. नीतिमत्ताही त्याच्याकडे आहे आणि ही नीतिमत्ता तो स्वेच्छेने पार पाडतोय. राजा उत्तानपाद आता भक्त झालाय. आणि असंच महर्षी नारद एकदा राज्यामध्ये येतात आणि राजाला म्हणतात की राजा, आता कार्यकाळ पुत्रांवरती सोपवायची वेळ आली आहे. माझा शिष्योत्तम आता सर्वार्थाने योग्य झालेला आहे. राज्याचा भार त्याच्या समर्थ खांद्यांवरती दे आणि तू वानप्रस्थाचा स्वीकार कर.
उत्तानपादाचे सगळे लोभ मोह विषय वासना आता सुटलेले आहेत, तो पूर्णार्थाने तयार आहे. तो म्हणतो जशी आज्ञा. तो ध्रुवाचा राज्याभिषेक करतो. भ्रमी नामक कन्येशी त्याचा विवाह होतो. उत्तमाचंही आयुष्य आता छान चाललेलं आहे आणि उत्तानपाद त्याच्या दोनही पत्नींसह वनामध्ये प्रयाण करतो. ध्रुव आणि भ्रमी यांचाही संसार छान चाललेला आहे. उत्तम राजपुत्र होऊन राज्याचा सगळा भार मोठ्या भावाच्या मदतीने पार पाडतोय. आणि एकदा असाच ध्रुव एकादशीचं व्रत करत असताना कोणी एक यक्ष राज्याच्या सीमेवरती येऊन युद्धासाठी ललकारतो. उत्तम हातामध्ये शस्त्र घेऊन धावतो. तो यक्ष उत्तमाचा पराभव करतो, उत्तमाला मारून टाकतो. दुसऱ्या दिवशी द्वादशीचं पारणं करून ध्रुव संतप्त होऊन त्या यक्षाशी युद्ध करायला जातो. युद्ध होतं. ध्रुव त्या यक्षाचा वध करतो. पण ध्रुव प्रचंड संतप्त झालेला आहे. त्या संतापाच्या भरात तो संपूर्ण यक्ष नगरीचा विध्वंस करायला बघतो. आणि त्यावेळेला त्याचे आजोबा स्वयंभू व मनू स्वर्गलोकातून पृथ्वीवरती येतात. ते ध्रुवाला थांबवतात. ते म्हणतात की बाळ ध्रुवा, हा संहार थांबव. कारण भक्त सृजन जाणतो, तो संहाराचा भोगता नाही. ध्रुव म्हणतो की त्यांनी माझा धाकटा भाऊ मारून टाकला. ते म्हणतात सूड पूर्ण झाला, तू यक्षाला मारून टाकलंस. यक्ष नगरीचं आणि तुझं कुठलंही वैर नाही. तुझा राग त्या यक्षावरती होता. ते ध्रुवाला पुढे सांगतात की बाळ विचार कर, तो राग खरं तर त्या यक्षावरती होता का? यक्ष तर केवळ निमित्त होता. उत्तमचा मृत्यू लिहिलेलाच होता. अज्ञान हे कधीतरी संपावंच लागतं. अज्ञानाचा समूळ विनाश हा व्हावाच लागतो. त्याच्याशिवाय संपूर्ण ज्ञान प्रकटू शकत नाही. अज्ञान हळूहळू करत नाहीसं होतं. तो यक्ष एक निमित्त होता. अज्ञान संपणारच असतं. निश्चय मात्र दृढ असतो. श्रद्धा अखंड असते, जिच्यात खंड पडत नाही अशी असते. अभंग नावातच किती सुंदर सांगितलंय. जिचा भंग होत नाही ते अभंग, जे संपत नाहीत ते अभंग. ध्रुवाला आजोबांचं म्हणणं पटतं. तो राज्यामध्ये परत येतो. पुढे 10 सहस्त्र वर्ष तो राज्य करतो. आता हे सहस्त्र वर्षाचं गणित काय आहे? प्रत्येक युगामध्ये माणसाच्या जीवनाचा काळ हा वेगवेगळा दिलेला आहे. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य हे सर्वसाधारणपणे 100 वर्षाचं असं गृहीत धरलेलं आहे. हा काळ सत्ययुगाचा आहे. सत्ययुगामध्ये माणसाचं सरासरी आयुर्मान हे 70,000 वर्षाचं असायचं. क्रमशः त्रेतायुगामध्ये हे आयुर्मान 40 ते 35,000 वर्षांचं झालं. द्वापार युगामध्ये हे आयुर्मान 10,000 वर्षांचं झालं आणि कलियुगात ते 100वरतीच आलं. का? कारण प्राण हे प्रत्येक वेळेला बदलत गेले. कलियुगातले प्राण हे अन्नमय प्राण आहेत. ह्याच्याबद्दलचं सविस्तर विवेचन येईल आणि ते पुढच्या स्कंधामध्ये येईल, तेव्हा मी करीनच. पण कलियुगातले प्राण हे अन्नमय आहेत. आपण सामान्य माणसं अन्नाशिवाय जगू शकत नाही. अन्न नसेल तर 4 दिवसात आपला मृत्यू निश्चित आहे. कारण आपली श्रद्धाही दृढ नाही आणि आपला समर्पण भावही तेवढा खरा नाही. आपली सगळी श्रद्धा, आपली सगळी निष्ठा कुठे असेल तर ती अन्नावरती आहे. आणि म्हणून आपले प्राण हे अन्नमय झालेले आहेत. सत्ययुगाचा विचार करता जिथे माणसाचं सरासरी आयुर्मान 70,000 वर्षांचं असायचं, त्यातले 10,000 वर्ष ध्रुवानी राज्य केलंय. म्हणजे गणित बरोबर आहे महर्षी व्यासांचं. ध्रुवानी 10 सहस्त्र वर्ष पत्नी भ्रमीसह राज्य केलं आणि त्याला असं वाटायला लागलं की आता बास, अजून किती काळ हा वृथा भार व्हायचा. भगवंतांनी बालपणी आपल्याला एक वचन दिलेलं आहे की तुला अढळ पद देईन. जिथे तू अखंड माझ्या नजरेसमोर असशील, माझी माता आधीच तिथे माझी प्रतीक्षा करत असेल. ध्रुवानी मागून घेतलं होतं की मी जिथे असेन तिथेच माझी माताही असली पाहिजे. आणि ध्रुव विचार करतो. तो म्हणतो की आता बास, आता पुरे. ध्रुव राज्यामध्ये येतो. त्याचा पुत्र आहे अंग.
अंग कोण? अंग नरेश. अंग ज्यांनी स्वतःच्या नावानी स्वतःची राजधानी वसवली तो अंग. अंग हा भाग कुठे आला? आजचा बंगाल, ज्याला रवींद्रनाथ टागोरांनी वंग असं म्हणलं. अचा व झाला. सत्ययुगापासून कलियुगात येईपर्यंत अचा व हा बदल काही फारसा मोठा नाही. अंगचा वंग प्रांत झाला तो हा अंग. अंगचा पुत्र होता वेन. हा अंग अत्यंत सदाचारी होता, तितकाच वेन दुराचारी होता. त्याची कथा आपण पुढच्या सत्रामध्ये बघूच. पण ह्या अंगाकडे राज्याचा भार सोपवून ध्रुव आता ऋषिकेशच्या दिशेने निघाला. का? कारण त्याला आता भगवंतांचं पुन्हा एकदा दर्शन घेण्याची ओढ लागलेली होती. ऋषिकेश क्षेत्र जिथे भगवंत स्वतः निवास करतात. बालपणी ध्रुव यमुना तटी आला होता. वार्धक्यावस्थेमध्ये ध्रुव गंगा तटी आलाय. ऋषिकेश पासून अगदी जवळ आजही ध्रुवाचा आश्रम दाखवला जातो. गंगा बाजूनी खळाळत वाहत होती. ध्रुव ध्यानाला बसलाय. आता तो बाळ ध्रुव म्हणावा इतका लहान तर राहिलेला नाही. आता ते ध्रुव महाराज झालेत. सर्वार्थाने ते महाराज झालेत, कारण ते सिद्ध आहेत. ते खरोखरच्या साम्राज्याचे महाराज होते. आणि ध्रुव महाराज ध्यानाला बसलेत. बाजूनी गंगा इतक्या विलक्षण वेगाने खळाळतीये. किती काळ झाला ध्रुव महाराज प्रयत्न करतायत चित्त एकाग्र करण्याचा, पण गंगेच्या खळखळाटाने त्यांचं अवधानच प्रभुचरणांशी एकाग्र होऊ शकत नाहीये. तेव्हा ध्रुव महाराज गंगेला शाप नाही देत. ते तिथून उठतात, शांतपणाने उठतात आणि जायला निघतात. तेव्हा गंगा स्त्री रूपामध्ये प्रकट होते आणि म्हणते, महाराज कुठे निघालात? माझ्या एका भगिनीला तर धन्य केलं तिच्या काठावर तपश्चर्या करून. ती यमुना माझी धाकटी बहिणे, मला नाही का तो दर्जा देणार? ध्रुव महाराज हसतात. ते म्हणतात, ती कालिंदी शांत आहे. तिच्या काठावरती माझं सहजी ध्यान लागलं. ती प्रेममयी आहे. माते, तुम्ही फार चंचल आहात. तुमच्या काठावर बसून माझं मन स्वस्थ चित्त होत नाही. मी प्रभूंशी एकचित्त होऊ शकत नाही. तेव्हा मला निरोप द्या, मी दुसरी जागा बघतो. गंगा ध्रुवाची विनवणी करतीये. ती म्हणते, महाराज माझा तीर सोडून आपण जाऊ नये. तुमची इच्छा असेल तर तुमच्या आश्रमाजवळून मी अतिशय शांतपणे वाहीन, पण तुम्ही इथेच राहा, मला सोडून जाऊ नका. ती भ्रमी थक्क झालीये. ती म्हणते की माते, असं काय सामर्थ्य आहे? ते तर तपश्चर्या करतच असतात. इथे केली काय, दुसऱ्या किनारी केली काय? ती म्हणते, तसं नाही भ्रमी. ती म्हणते, अशा सत्पुरुषांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने मी माझं स्वतःचं पुण्य संवर्धन करत असते. युग लोटली, मी लोकांचं पापच धुतीये. माझ्यातही पापाचा भार वाढतो. थोडक्यात मी स्वतःला कुठे रिचार्ज करायचं? अशा महात्म्यांचा पुण्यप्रभाव, असा सत्संग जेव्हा मला घडतो तेव्हा मी पुन्हा पुन्हा पुण्य पावन होते. ध्रुव महाराज म्हणतात की ठीक आहे, मी तुमच्या इच्छेचा हिरमोड तर करू शकत नाही, कारण तुम्ही प्रत्यक्ष माझ्या भगवंतांच्या चरण कमलांजवळून वाहता. माझी खात्री आहे, माझी याही अवस्थेतली साधना तुम्ही तत्क्षणी प्रभूंपर्यंत पोहोचवाल. बालपणी माता यमुना मला सहाय्यकारी झाली होती. आता वार्धक्यावस्थेमध्ये आपण माझी मदत कराल. गंगा म्हणते की मी खरं तर आता संभ्रमात पडली आहे, कारण तुमच्या तपाचं सामर्थ्य एवढं आहे की ते भगवंतांपर्यंत थेटच पोहोचेल. मी खरं तर पोहोचवण्याचीही गरज नाही, पण जर लगेचच तुमचं तपस सामर्थ्य तिथपर्यंत जाऊन पोहोचलं तर मी तुमच्या सहवासाला अंतरीन. खरं तर हे कारण होतं, मी खळखळाट करत वाहत होते. माझी इच्छा होती की तुम्ही पटकन एकाग्र होऊच नये, तुमची साधना लवकर आरंभच होऊ नये, कारण जितक्या लवकर आरंभ होईल तितक्याच लवकर फलद्रूप होईल आणि मी तुमच्या सहवास सुखाला अंतरीन. ध्रुव महाराज म्हणतात की माते, पुत्रावरती एवढा लोभ चांगला नाही.
आणि माता म्हणते की एकीकडे माताही म्हणता आणि पुत्रलोभ धरू नका म्हणता. असं कसं संभवतं महाराज? कुठल्याही मातेला वयाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये पुत्रलोभ हा असतोच. ती म्हणते मलाही आहे, आणि आता तर तुम्ही मला माता म्हणलंय, तर आता तर मला सोडून जायचंच नाही. ध्रुव महाराज म्हणतात की ठीक, पण तुलाही मला वचन द्यावं लागेल की जिथे कुठे मी जाईन तिथे तुला माझ्या मागोमाग यावं लागेल. गंगा म्हणते तथास्तु. तुम्ही उद्या तुमच्या अढळ स्थानावरती जरी गेलात, कारण जाणार आहात ती वेळ समीप आली आहे, मला त्याची जाणीव आहे. ती म्हणते की जरी माझं आधी भौतिक स्वरूप इथे राहिलं तरीही अंतरयामीच्या स्वरूपाने मी अखंड ध्रुव मंडलामध्येच वाहती राहील. आणि ध्रुव महाराज तिथे तपश्चर्येला बसले. आजही ऋषिकेशला जाल तर गंगेचं पात्र अवखळपणाने वाहत असतं. केवळ आणि केवळ ध्रुव आश्रमाची एक चंद्रकोरीचा भाग आहे, तिथे गंगा शांत असते. कारण ध्रुव महाराजांनी तिला वचन दिलंय की मी कुठेही गेलो तरी अंशरूपाने कायम आश्रमामध्ये राहीन, तुझ्या सन्निध राहीन. आणि तसंच वचन माता गंगेने ध्रुवाला दिलंय. ध्रुव मंडलामध्ये आजही गंगा अंशरूपाने वाहते आहे. तिला आपण स्वर्ग गंगा असं म्हणतो. ही स्वर्ग गंगा त्या ध्रुव लोकामध्ये वाहते आणि ध्रुव महाराज अंशरूपाने ध्रुवाश्रमामध्ये राहतात. भागवताच्या 4थ्या स्कंधामध्ये हा जो 4थ अध्याय आलेला आहे त्याच्यामधल्या 30व्या श्लोकामध्ये अशी स्पष्ट नोंद आहे की ही तपश्चर्या करता करता ध्रुव भगवंतमय होऊन गेले आणि एक दिवस पार्षद म्हणजे वैकुंठनाथाचे दास, त्यांचे द्वारपाल विमान घेऊन ध्रुव महाराजांना न्यायला आले. ध्रुव महाराजांनी गंगेमध्ये अखेरचं स्नान केलं. गंगेला हुंदका फुटला. ती म्हणली निघालात. महाराज म्हणले माते जावं तर लागेल. वैकुंठनाथांनी दूत पाठवलेत, त्यांना तिष्ठत ठेवणं योग्य नाही. स्वामींच्या दर्शनासाठी मी पण व्याकुळ आहे. गंगा म्हणते की पण दिलेलं वचन लक्षात ठेवा, कुठेही गेलात तरी अंशरूपाने माझ्या सन्निध राहायचं आहे. महाराज म्हणतात माते तुम्हीही वचन पाळा. मी तर ध्रुव लोकाकडे प्रयाण करतो आहे, पण तुम्हालाही अंशरूपामध्ये तिथे व्हायचं आहे. भागवताच्या स्कंधात सांगितलंय की गंगेनी ध्रुव बाळाला नाहूमाखू घातलं. बाळाला म्हणलंय, वास्तविक जरा जर्जर झालेले ध्रुव महाराज आहेत, पण कुठल्याही आईसाठी 90 वर्षाचं जर मूल असेल तर आई किमान 100-125 वर्षांची असणारच की नाही. 125 वर्षाच्या आईसाठी 90 वर्षाचं मूल हे बाळच असतं. इतरांसाठी ते ज्येष्ठ वगैरे असतील, मातेसाठी तिचं मूल हे मूलच असतं. गंगा मातेने ध्रुव बाळाला अखेरचं स्नान घातलं, त्याचा साज शृंगार केला आणि ती म्हणते प्रभूंच्या भेटीला चाललायत तर नीटच गेलो पाहिजे. आणि म्हणून मी जे मगाशी उदाहरण दिलं ना की प्रत्येक मातेची इच्छा असते की माझं लेकरू जगासमोर जाताना ते छानच दिसलं पाहिजे. गंगा माता ध्रुवांचा साज शृंगार करून त्यांना वैकुंठामध्ये पाठवण्यासाठी सिद्ध करतायत. साक्षात काळ म्हणजे मृत्यूदेव ध्रुवांच्या समोर नतमस्तक झालेत. ते हात जोडून उभे राहिलेत आणि विचारतात की महाराज बरोबर येणार का? असं मृत्यूदेव ज्याला त्याला विचारत नाही, तो बरोबर येणार का? ते येतात आणि म्हणतात चला निघायचंय. रामदासांनी कसं वर्णन केलंय मृत्यू नामक समासमध्ये, मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे राजान रंक. मृत्यू कोणाचं काही विचारत नाही. भरता न भरता निमिष जाणीची लागे. इथली घटिका भरली रे भरली की इथून निघावंच लागतं. मृत्यू तुमची अनुज्ञा घेण्यासाठी येत नाही. मृत्यू तुम्हाला विचारून येत नाही. मृत्यू तुमच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी बद्ध नाही. दृढ निष्ठा हवी. तुम्ही कर्मयोगी हवं. मृत्यू तुमच्यासाठी तिष्ठत थांबतो. पावनखिंडीमध्ये मृत्यू थांबला होता म्हणे. तब्बल 18 तास मृत्यू श्वास रोखून लढाई बघत उभा होता. कारण बाजीप्रभूंची जिद्दच होती. लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. स्वार्थाचा लवलेश नव्हता.
त्यांनी मृत्यूला ह्याच्यासाठी नव्हतं थांबवलं की बाबा रे थांब, त्या अफजलच्या स्वारीपासून निघालोय, 1.5 वर्ष घराच्या बाहेर आहे, आई बायका मुलं सगळ्यांना एकदा भेटून घेतो मग निघूयात. नाही, त्यांनी वेगळ्याच कारणासाठी मृत्यूला थोपवलं होतं की बाबा रे थांब, माझ्यासारखे हजारो जीव आज ज्याच्या असण्यावरती निर्धास्त आहेत, तो राजा सुखरूप पोचू देत, ती तोफ ऐकू देत, मग मी येतो, मी यायला सिद्धच आहे. मृत्यू अशांच्यासाठी थांबतो. ध्रुवसारख्या बालकांसमोर तो नतमस्तक होतो. मृत्यू त्यांच्या पुढे मस्तक झुकवून उभेत. ते विचारतात की महाराज येण्याची कृपा करणार का? तुमच्यासाठी विमान घेऊन आलोय. भागवतामधला 30वा श्लोक सांगतो की ध्रुवानी मोठ्या विनयानी मृत्यूच्या मस्तकावर पाऊल ठेवलं आणि विमानामध्ये प्रवेश केला. हे मस्तकावर पाऊल ठेवणं ही क्रिया फक्त शारीरिक नाहीये, ही क्रिया आहे मानसिक, ही क्रिया आहे आत्मिक. मृत्यूवर पाऊल ठेवणं म्हणजे निर्भय होऊन मृत्यूला सामोरं जाणं. मृत्यू आपल्यासाठी मान झुकवून उभा राहतो, मृत्यू शरणागतासारखा वागतो, तिथे भक्त सिद्ध अवस्थेमध्ये पोहोचला म्हणून समजावं. स्वामी समर्थांचा तारक मंत्र सुरूच होतो, निशंक हो निर्भय हो मनारे, अखंड स्वामी बळ पाठीशी रे. स्वामी बळ जर अखंड पाठीशी आहे, अशी जर माझी श्रद्धा असेल तर मी निशंक होईन, मी निर्भय होईन. अन्यथा माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त शंकाच जन्म घेतील. मी सतत भयभीत असीन. आणि जीवात्म्याला सगळ्यात मोठी भीती कशाची असते तर ती भीती असते मृत्यूची. कारण मृत्यू नंतर काय होणार हे कोणालाच ठाऊक नाही. आणि म्हणून पुढचा प्रवास कसा असेल भीती याची असते. वास्तविक हे नाही तरी कसं म्हणावं ना. मागच्या कुठल्या तरी जन्मात मृत्यू पावलो म्हणून तर हा जन्म घेऊन आलो ना. पण पूर्वजन्माचं स्मरण नाही, जन्माचं स्मरण नाही, म्हणून पूर्व मरणाचंही स्मरण नाही. आणि त्या स्मरणाच्या म्हणजे त्या विस्मरणाच्या पोटी किंबहुना त्या अज्ञानाच्या पोटी भीती वाटते. जो ज्ञानी असतो तो निस्पृह असतो, तो निशंक असतो, तो निर्भय असतो. कोणताही संत असू देत, महात्मा असू देत, सत्पुरुष असू दे किंवा भगवंत असू देत, ते पुन्हा पुन्हा तेच सांगतायत, तू निशंक हो, निर्भय हो, म्हणजे तू ज्ञानी हो. कृष्ण तरी गीतेमध्ये अर्जुनाला काय सांगतायत? तस्मात योगी भव. योगी हो म्हणजे निर्भय हो, शंका धरू नकोस. जिथे मी तुझा सारथी आहे, जिथे मी तुला माझ्या पाठीशी घातलेलं आहे, तिथे तू मनात किंतु ठेवतोसच कशाला? पण याचं कारण आहे अज्ञान. गीतेचा दुसराच अध्याय जिथे भगवंत बोलायला सुरू करतात तो पहिलाच अध्याय आहे सांख्य योगाचा. सांख्य म्हणजे ज्ञान. भगवंतांनी पहिलं काय दिलंय तर ज्ञान दिलंय. ध्रुवाला ज्ञान तर मिळालं, त्याला भक्तीची जोड मिळाली. परिणामी मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून ध्रुव आधी वैकुंठात गेला. वैकुंठात त्याचे आराध्य लक्ष्मीनारायणांनी त्याचं स्वागत केलंय. त्यांनी पाहिलं तिथे पार्षदांच्या वेशामध्ये राजा उत्तानपाद, सुरुची, सुनीतीसह त्याला दिसतायत. ध्रुव आनंदलाय. तो म्हणतो की माता पित्यांनाही सद्गती प्राप्त झाली, ह्यापेक्षा भाग्य ते अजून काय असू शकतं. उत्तानपाद पुढे धावला. तो म्हणतो पुत्रा, तुझ्या भक्तीच्या जीवावर आज आम्ही वैकुंठ लोकाचा भोग घेतो आहोत. खरोखर तुझ्यासारखा पुत्र मिळणं हे माझं कित्येक जन्मांचं पुण्य आहे. ध्रुव वैकुंठनाथांना नमस्कार करतो आणि भगवंत म्हणतात की ध्रुवा, हा समोर दिसतोय हा लोक मी तुझ्यासाठी निर्माण केलाय. हा लोक ध्रुवलोक नावाने ओळखला जाईल. तर आता तू स्वेच्छेनी तुझ्या परिवारासकट त्या ध्रुवलोकाकडे प्रस्थान कर. ध्रुव माता पित्यांसकट पत्नी भ्रमीसह ध्रुवलोकामध्ये प्रवेश करता झाला. पण प्रवेश करण्याच्या आधीच त्याला स्मरण झालं, माझी तिसरी माता, माझ्या 2 माता तो माझ्या बरोबर आहेत, माझी तिसरी माता मला बरोबर हवी. तो तसाच वळतो, वैकुंठनाथांच्याकडे येतो आणि म्हणतो, नाथ माझी तिसरी माता कुठे आहे?
भगवंत हसतात. ते म्हणतात की ती तर माझ्या चरणकमलांची जागा सोडून महादेवांच्या जटेत सामावली आहे. तिथून ती पृथ्वी लोकावरती वाहती झाली आहे. पण मला ठाऊक आहे तिने तुला वचन दिलंय, स्मरण कर, महादेवांच्या जटेतून तिचा एक स्रोत इथेही वाहता होईल. ध्रुव हुशार आहे. ध्रुवानी ओळखलं की मातेनी महादेवांच्या जटेची शरण घेतली आहे, म्हणजे ती आत्ता दासी बनली आहे. दासीकडे अनुमती कशी मागायची? स्वामींकडेच अनुमती मागायला हवी. ध्रुवानी हरिहर भेदभाव न ठेवता महादेवांचं ध्यान सुरू केलं. ज्यांनी हरीला प्रसन्न करून घेतलं, हरी त्याला तत्क्षण पावतात. कारण देवांमध्ये भेदभाव नाहीत. महादेव रुसून बसत नाही. विष्णूचं ध्यान करून आयुष्यभर हरिनामाचं स्मरण करून अंतिम काळी माझं स्मरण का करतोस, मी नाही येणार असं म्हणतील तर ते महादेव कसे? महादेव आले ते विचारतात, ध्रुवा काय हवं? तो म्हणतो माझी माता हवी आहे, तिला तेवढी मुक्त करा. महादेव हसतात. एक जटा ध्रुव लोकामध्ये मोकळी करतात. तीच स्वर्गगंगा आजही ध्रुव लोकामध्ये वाहतीये. तिला आपण आकाशगंगा असं म्हणतो. त्या आकाशगंगेमध्ये म्हणे आपलं सगळं ग्रहमंडल सामावलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण आकाशगंगेचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे ध्रुवलोक. संपूर्ण चंद्रलोक, सूर्यलोक, हे सगळे देवतागण, स्वर्गलोक, हे सगळे लोक ध्रुवाला प्रणिपात करत त्याच्या भोवती फिरतायत. सुरुचीने एका मांडीवरून काय उठवलं? ध्रुवानी सगळ्यांच्या मधलं अढळपद प्राप्त करून घेतलं. ही कथा आहे ती दृढ निश्चयाची. ही कथा आहे सत्याचरणाची. ही कथा आहे सद्वर्तनाची. ही कथा आहे नीतिमत्तेची. ही कथा आहे आदर्श पालकत्वाची. ही कथा आहे आदर्श पुत्रधर्माची. अर्थात ही कथा पुढे वळते ती सुरुचीकडे. रुची जर का भगवत भक्तीकडे वळली तर तीही नित्यवंदनीय होते. वासना विकार वाईट नाहीत. तुकोबा सांगतात, जन्म मरण लागे वासनेच्या संगे. संत पुरुषांचे हे अवतार असेच झाले की तेही जन्मच घेऊन आले. कोणत्या तरी जन्मी शिल्लक राहिलेल्या वासनाच त्यांना संत रूपाने पृथ्वीवरती यायला भाग पाडतात. वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे की संत तुकाराम महाराज हे संत नामदेव महाराजांचा अवतार होते. नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग रचण्याचा संकल्प केलेला होता. नामदेव जन्मामध्ये 96 कोटी अभंगांचं रचना कार्य त्यांच्या हातून पूर्ण झालं आणि नामदेवांनी समाधी घेतली. आजही पंढरपूरच्या पूर्वद्वारामध्ये नामदेवांची समाधी आहे. नामदेवांची श्रद्धा अलौकिक आहे. ते स्वतःला कुठेच मानत नाहीत. ते स्वतःला संत श्रेष्ठ वगैरे म्हणवत नाहीत. नामदेव काय म्हणतात? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत हिरेवर पाय देती. अर्थात आपली ती पात्रता नाही. आज कोणी त्या नामदेव पायरीवरती पाय ठेवण्याची हिंमत करत नाही. कारण नामदेवांच्या मस्तकावरती पाय ठेवून जावं इतकी आपली योग्यता नाही. पण नामदेव महाराज मात्र म्हणतात की संत हिरेवर पाय देती. माझ्या मस्तकावर संतांचा पाय पडावा. पण समाधी घेतली. कार्य अपूर्ण ठेवून समाधी घेतली. परिणामी 4 कोटी अभंगांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुकाराम म्हणून यावं लागलं. जर नामदेव जन्मातच हे कार्य सिद्धीला गेलं असतं, जे विमान तुकोबांसाठी आलं तेच नामदेवांसाठी आलं असतं. तीच कथा ध्रुवाचीच. योगी म्हणून 6च महिने शेष राहिलेले होते. तो राजा राणीचा मोह उत्पन्न झाला. नामदेवांना इथला अन्याय, इथला अधर्म, त्याची डाचणी वाटायला लागली. 12व्या शतकाचा काळ आहे. यादवांचं देवगिरीचं साम्राज्य बुडालं. ज्ञानदेवादी भावंडांनी संजीवन समाधी घेतली. एक एक करत संत महात्मे ह्या भूमंडलावरनं निघायला लागले. प्रत्येकाची घटिका भरलेली होती. मागे उरले ते नामदेव आणि जनाबाई. नामदेव महाराज एका अभंगात लिहितात, दैत्याचे निभारे दाटली अवनी. हे सगळे परधर्मीय लोक त्यांनी इथल्या श्रद्धास्थानांवरतीच घाला घातला. आणि नामदेव महाराज म्हणतात की अशा अधर्माच्या राज्यात मला जगायचं नाही, माझी इच्छाच नाही. तेच नामदेव पुढे तुकोबा होऊन येतात.
तेव्हा ते बघा काय अभंग लिहितात की नाठाळाचे माथी हाणू काठी. कारण मध्ये जवळपास 300 वर्षांचा कालखंड पुढे गेलेला आहे. 12व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 16व्या शतकात येईपर्यंत इथे यवनी साम्राज्य पसरलेलं आहे. काळानुरूप लेखणी पण बदलते. वैष्णव कसे आहेत तर वैष्णव अत्यंत मऊ आहेत, लोण्याच्या हृदयाचे आहेत. दुसऱ्याचं दुःख बघून ते लगेच पाघळतात, त्यांना प्रेमाचे उमाळे दाटतात. ध्रुवही खरा वैष्णव आहे, त्याला शत्रूचं सुद्धा दुःख बघवत नाही. शुकदेव राजा परीक्षिताला पुढे कथा सांगतायत. ते म्हणतात की ध्रुव लोकामध्ये निघून गेला, त्याचं अढळ पद त्यांनी प्राप्त करून घेतलं. पुढे कथा सुरू होते ती महर्षी नारदांची. का? कारण कुठेतरी नारदांना असं वाटायला लागलं की अरे शिष्य तर माझ्या पुढे निघून गेला. शिष्यांनी स्वतःसाठी एक अढळ असा लोक निर्माण केला आणि मी तर अजूनही संचारच करतोय, ह्या लोकातून त्या लोकात, त्या लोकातून ह्या लोकात. धिक्कार असो माझ्या जगण्याचा. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे ह्या सृष्टीमधलं. गुलाबांनी जर मोगरा व्हायचं ठरवलं तर कसं बरं चालेल? गुलाब आहे, मोगरा आहे. जिथे शेवंतीच लागते तिथे कमल पुष्प जरी आणलं तरी शेवंतीच असते आणि कमळच असतं. तसं महर्षी नारद हे नारद आहेत, त्यांच्यावरचं दायित्वच वेगळं आहे. ध्रुवावरचं दायित्व वेगळं होतं. ध्रुवानी राज्यही केलं, त्यांनी राज्यभारही सांभाळला. महर्षींना ही बंधनं नव्हती. ध्रुवानी आढळ लोक प्राप्त करून घेतला हे जरी खरं असलं तरी जर दुसऱ्या अर्थाने बघितलं तर महर्षींवरती एकाच लोकात थांबण्याची सक्ती भगवंतांनी केलेली नाही. त्यांना त्रिलोकाचे दरवाजे खुलेत. त्यांना देव, दैत्य, असुर, राक्षस, देवगण आणि मनुष्य लोक सगळीकडे वंदनीय मानलं जातं. असा कोणीही राजा नाही दैत्यांमधला सुद्धा ज्यांनी देवर्षींचा अपमान केलाय. अगदी रावणाने सुद्धा नाही, कंसानी सुद्धा नाही. भगवंतांचे शत्रू असलेले लोक सुद्धा देवर्षींना मात्र पूज्य मानतात, देवर्षींची गोष्ट मानतात, त्यांच्या कथनाचा मान ठेवतात. ही खरं तर केवढी मोठी जमेची बाजू आहे. पण एकदा का मनामध्ये असूया निर्माण झाली की तिचं क्षालन तपश्चर्येशिवाय होऊ शकत नाही. देवर्षी मनामध्येच व्यथित झाले आणि ते म्हणतात की माझा एवढा तर अधिकार नक्कीच आहे की मी थेट वैकुंठाधिपतींच्याकडे जातो आणि विचारतो की माझ्यासाठी आजवर नारद लोकाची निर्मिती का म्हणून केली नाही. आणि त्याप्रमाणे महर्षी नारद थेट वैकुंठ लोकामध्ये जातात. त्यांच्यासाठी वैकुंठाचे द्वारपाल आडवे येत नाहीत, त्यांना वैकुंठात कधीही प्रवेश आहे. 7 द्वार पार करून देवर्षी थेट लक्ष्मीनारायणांच्या समोर उभेत, हात जोडतात आणि म्हणतात प्रभू आजवर माझ्यासाठी नारद लोकाची निर्मिती का म्हणून केली नाहीत. प्रभू हसतात. ते म्हणतात नारदा तुझं पाऊल एका जागी टिकतं की तुझ्यासाठी लोकाची निर्मिती करू. नारद म्हणतात की प्रभू हे तर बहाणे झाले, बहाणे देऊ नका, मला माझ्यासाठी स्वतंत्र म्हणून काहीतरी निर्माण करून द्या. भगवंत हसतात. ते म्हणतात ठीक, तुझ्यासाठी मी कथा कीर्तनाची कला निर्माण करतो आणि तिचं दायित्व तुझ्याकडे देतो. पुन्हा नारद विचारात पडलेत. ते म्हणतात की त्याच्यातून काय साधणार? कथा कीर्तनातून साधणार काय? मला ध्रुवासारखं आढळ पद हवंय, ते कसं मिळणार? वैकुंठाधिपती हसतात. ते म्हणतात की देवर्षी तुम्ही गुरु आहात शिष्याचे, गुरुसारखे वागा. शिष्याबद्दल असूया धरणं, मत्सरभाव उत्पन्न होणं ही चांगली गोष्ट नाही. देवर्षी म्हणतात असूया नाही देवा, मत्सरही नाही, तो माझा शिष्य आहे याचा मला अभिमान आहे. पण जर शिष्याला मिळतं तर गुरुला का नाही? तुम्ही भेदभाव करताय भगवंता. भगवंत म्हणतात की नाही, मला माझे दोनही भक्त तितकेच प्रिय आहेत. जसा ध्रुव प्रिय आहे तसेच तुम्हीही प्रिय आहात. भगवंतांनी भक्तांनी तपश्चर्येनी जे मागून घेतलं ते देण्यासाठी भगवंत बांधिले. ध्रुवानी आढळ पद मागून घेतलं, मी दिलं. तुम्ही
त्रिलोकातला संचार मागितलात, मी दिला. त्यावेळीच जर मागितलं असतं की आढळ पद द्या तर दिलं असतं. आता कसं शक्य आहे? नारद म्हणतात, तेही ठीक, माझ्यासाठी स्वतंत्र कलेची निर्मिती करताय तीही मान्य, पण ती किती काळ टिकेल? भगवंत म्हणतात, चतुर्युगात टिकेल, चारही युगामध्ये टिकेल अशी कला निर्माण करून देतो. तिचे आद्य प्रणेते तुम्हीच असाल, त्या कलेमधलं तुमचं स्थान हे आढळ असेल. ही कथा कीर्तनाची कला हाच तुमचा नारद लोक. नारद खुश झालेत. पुन्हा काही काळ विचार करतात आणि विचारतात, या कथा कीर्तनातून काय मिळेल? भगवंत म्हणतात, आनंद मिळेल. महर्षी नारद म्हणतात, हा आनंद वाटू कोणाला? कारण आनंद वाटल्याने वाढतो. भगवंत म्हणतात, जनसामान्यांमध्ये वाटा, कोणालाही वाटा. नारद पुन्हा विचारतात, ब्रह्मानंदापेक्षा हा आनंद श्रेष्ठ आहे? भगवंत म्हणतात, हो, ब्रह्मानंदापेक्षा कथा कीर्तनाचा आनंद श्रेष्ठच आहे. नारद विचारतात, मला पटवून द्या तर मी ठरवीन की ह्या कलेचं दायित्व घ्यायचं का नाही. नाहीतर मी तपस्वी आहेच, मी योगी आहेच, मी पुन्हा एकदा तपश्चर्या करीन, तपश्चर्येने तुम्हाला बांधून घेईन आणि मला हवा तो लोक मिळवीन. नारायण म्हणतात की देवर्षी, मी सांगण्याचा प्रयत्न जरूर करीन, तुम्हाला पटलं तर अंगीकारा, नाहीतर तपश्चर्येचा मार्ग आहेच. तपश्चर्या केलीत तर तुम्ही मागाल ते देण्यासाठी मी बांधलेला आहेच. पण हे स्वेच्छेने देतोय तर त्याचा स्वीकार करा. भगवंत पुढे म्हणतात की नारदा, ब्रह्मानंद मोठा आहेच, हे खरंच आहे, पण तो एका वेळी एकच जीव प्राप्त करू शकतो. ब्रह्मानंद वाटता येत नाही. ब्रह्मानंद कशाला म्हणले शास्त्रकारांनी? ध्यानातून समाधी अवस्थेमध्ये परमेश्वराशी तादात्म्य पावणं, त्यात जो आनंद दडलेला असतो त्याला ब्रह्मानंद असं म्हणलंय. हा ब्रह्मानंद माझा मीच अनुभवू शकते. तो आनंद मी दुसऱ्यांच्या बरोबर वाटू शकत नाही. मी तो फक्त अनुभव म्हणून सांगू शकते, दुसरा त्या अनुभवाची प्रचिती घेऊ शकत नाही. अजून सोपं उदाहरण देते. मी जर असं म्हणलं की माझा हात आत्ता आगीमध्ये पोळल्यानंतर त्या क्षणी माझ्या त्वचेला काय जाणवलं हे फक्त माझं मीच अनुभवलेलं असतं. मी शब्दातनं किती तोकडं सांगू शकते की खूप भाजलं, माझ्या तोंडून शब्दच फुटेना, हातातून नुसत्या गरम वाफा निघत होत्या. कशा, किती, कशा प्रमाणात, त्या दिसत होत्या का? दिसत असतील तर त्याचा रंग कसा होता? किती प्रश्न असतील ऐकणाऱ्याच्या मनात. बरं, प्रश्नांची उत्तरं जरी दिली तरी ती जी धग आहे आगीची, ती तुम्ही अनुभवू शकणार आहात का? नाही. कारण ती अनुभवूनच बघण्याची गोष्ट आहे. म्हणजे एकतर तुम्हाला तुमचा हात त्या ज्वाळांवरती धरावा लागेल आणि मग म्हणावं लागेल, अच्छा असा पोळला हात. आता प्रत्येक माणसाची ती कुवत असायला पाहिजे की हात पोळून घेण्याची त्याची तेवढी तयारी असली पाहिजे. तद्वत प्रत्येक जीवात्म्याची तेवढी क्षमता असली पाहिजे की योग यागादी सर्व मार्गांनी सहजी ध्यान लावून ध्यानातून समाधी अवस्थेला पोचून तो जीव ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेऊ शकेल. आणि एवढं सगळं करून ब्रह्मानंद प्राप्त झालाच तरी तो अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचा. कारण पुन्हा मी फक्त माझ्या ब्रह्मानंदाची अनुभूती साक्षू शकते, ते समोरच्यासाठी अनुभव कथन असतं. ती व्यक्ती जेव्हा तीच कृती करून स्वतः अनुभव घेते तेव्हा ती अनुभूती होते, पण पुन्हा ती व्यक्तीपुरतीच सीमित राहते. मी फार तर असं सांगू शकते की हा अनुभव माझ्या गुरूंनी घेतला, त्यांच्या सांगण्यावरून मी घेतला, माझ्या सांगण्यावरून आणखी कोणीतरी घेतला आणि त्याच्या सांगण्यावरून आणखी कोणीतरी घेतला. मग मनुष्य मात्राला एवढं एकच काम उरेल की येईल जाईल त्याला गुरु तरी बनवायचं, नाही तर शिष्य तरी बनवायचं. इतर कर्माचरण कधी करायचं? ही गोष्ट अवघड आहे. नारद लक्षपूर्वक ऐकतायत. अशी कथा शुकदेव राजा परीक्षिताला सांगतायत.
आणि शुकदेव मध्येच विचारतात, पण त्या कथाश्रवणाचं काय, त्या कथा कीर्तनाचं काय, त्याचं काय, त्याच्याबद्दल भगवंत काय म्हणतात? आणि शुकदेव म्हणतात की राजा, कथेचा पुढचा टप्पा तोच आहे. भगवंत देवर्षींना सांगतात की देवर्षी, ब्रह्मानंद ही खूप वैयक्तिक स्वरूपाची गोष्ट आहे, पण कथा कीर्तनाचा आनंद, त्याला कथानंद असं म्हणलंय, तो मात्र सार्वत्रिक आहे. तो तुम्ही जितका वाटाल तितका वाढतो. तो कसा वाढतो? कथाकार तर त्याचा आनंद घेतोच, श्रोतेही त्याचा आनंद घेतात. ब्रह्मानंद तो फक्त एक जीव एकटाच अनुभवू शकतो, आणि म्हणून कथा कीर्तनाचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे. हा चतुर्युगात टिकणारा आनंद आहे. तरीही देवर्षी पुढे विचारतात की तरीही मला सांगा, मग ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेणारा योगी श्रेष्ठ का कथाकार श्रेष्ठ? भगवंत हसतात आणि म्हणतात, निर्विवाद कथाकारच श्रेष्ठ. आणि भगवंत नारदांना एक कथा सांगतायत. ते म्हणतात की एखादी नदी पार करून जायची आहे, आणि एखाद्या माणसाला उत्तम जलतरण येतं, पोहता येतं, स्विमिंग येतं, तर तो काय करू शकतो? फार तर एकालाच स्वतःच्या पाठीवरती घालून घेऊन जाऊ शकतो. तो कितीही नेऊ शकेल पाठीवर घालून, पण अति ओझं केलं तर सगळेच्या सगळे नाही का बुडणार? म्हणून तो स्वतः बरोबर केवळ एकालाच पहिलं तीरावरती नेऊ शकतो. पण त्याऐवजी जर एखादी नौका तयार केली आणि ज्याला जलतरण येतं तो जर का नावाडी झाला, तर तो स्वतःही पार जातोच. आणि जितकी नौकेची क्षमता तितके प्रवासी तो पहिलं तीरावरी आणू शकतो. हे सामर्थ्य कथाकाराचं आहे. कथा ही ती नौका आहे, कथाकार त्याचा नावाडी आहे, आणि श्रोते त्याच्यातले प्रवासी आहेत. आणि ते काय पार करून निघालेत? ह्या सांसारिक कष्टांचा नदी समुद्र ते पार करून पहिलं तीरावरती कथाकार त्यांना आणू शकतो. ब्रह्मानंदी योगी काय करू शकतो? तो फार तर एक शिष्य त्याच्या पाठीवरती घालून आणू शकतो. आणि म्हणून नारदा, ही कथा कीर्तनाची कला जगात सर्वश्रेष्ठ आहे. नारदांचं पूर्ण समाधान झालं. नारद म्हणतात, नारायण नारायण, मी ह्या कलेचा अंगीकार करतो. मी तुम्हाला वचन देतो की चतुर्युगात अखंड भ्रमंती करत मी ह्या कथा कीर्तनाचा जागर करीन. त्याद्वारे पुन्हा पुन्हा मी तुमचं स्मरण करीन, तुमच्या लीलांचं आख्यान गाईन. भगवंता, तुमच्यासारखे प्रेममयी तुम्हीच आहात. आता ही स्तुती नारद करतायत. आधी हेच नारद हट्ट करून आले होते, आणि हेच नारद भगवंतांना म्हणत होते, तुम्ही भेदभाव करताय, पक्षपात करताय. ध्रुवाला आढळ लोक दिलात आणि मला काहीच दिलं नाहीत. लहान मुलासारखा नारदांचा स्वभाव आहे. एखादी आवडीची गोष्ट मिळाल्याबरोबर समोरचीच व्यक्ती आवडीची बनली. लहान मूल आईला म्हणतं की मी बोलणार नाही तुझ्याशी, तू मला माझ्या आवडीची गोष्ट देत नाहीस. आई 4 गोष्टी हितोपदेशाच्या समजावून सांगते आणि पुन्हा स्वतःला द्यायची तीच गोष्ट देते. पण आता ज्ञानप्राप्ती झाल्याने मुलाला आईनी आईच्याच आवडीची दिलेली गोष्ट आवडती वाटायला लागते. आणि मूल म्हणतं की आई तू किती प्रेमळ आहेस, आई तुला माझी किती काळजी आहे. देवर्षी म्हणतायत की भगवंता, तुम्ही प्रेममयी आहात. तुम्ही माझ्यासाठी भ्रमण करणारा नारद लोक निर्माण केलेला आहे. जिथे मी जाईन तिथे ही कथा कीर्तन कला सगळ्यांच्या समोर मांडत जाईन. मला वरदान द्या की ही कथा अखंड राहील, ह्या कलेमध्ये कुठेही खंड पडणार नाही. भगवंत म्हणतात, तथास्तु तथास्तु. ही कथा अशीच पुढे चालत राहील. किती पुढे चालत राहील? तर युग लोटतील ही कथा चालत राहील. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग आणि पुन्हा चतुर्युगानंतरचं चतुर्युग, ही कला वाढत राहील, चालत राहील. नारदा, ह्या कलेच्या द्वारे तू स्वतःचा नारद लोक निर्माण करशील. आजही कथा कीर्तनाचे आद्य प्रणेते म्हणून देवर्षी नारदांचं नाव सांगितलं जातं. भागवतात आलेली ही कथा कीर्तन कलेचीच कथा, हे केवढं मोठं भाग्य आहे की जर नारदांनी हा हट्टच
प्रश्नच धरला नसता की ध्रुवाला आढळ लोक दिलं तर मलाही द्या, तर ही कथा कीर्तनाची कला अस्तित्वातच आली नसती. नारदांनी ठरवलं की जर आता ही कथा कीर्तनाची कला आपल्याला प्रभूंनी सोपवलीच आहे, तर आपली वाणी आपण शुद्ध करायला हवी. आणि वाणीचं तप काय आहे तर सत्याचरण. सत्याश्रित वाणी हे वाणीचं तप आहे. नारायण सरोवराच्या काठावर बसून देवर्षी नारदांनी तपाचरणाचा प्रारंभ केलाय. आणि ह्याच नारायण सरोवराच्या काठावर देवर्षींची भेट झालीये ती राजा प्रचेत यांच्याशी. हे प्रचेत कोण आहेत? हे ध्रुवाचे वंशज आहेत. हा कथाभाग आपण उद्या बघूयात आणि आज आपण थांबूया. कृष्ण अर्पणमस्तु.